चला तर कालच्या भागात घेतले ते आपण कोणते 3 क्वेश्चन. तर आज काय घेणार आहे आपण 10वीचं 2 चलातील रेषीय समीकरण आपण चालू केलेलं आहे. पहिलं चॅप्टर त्याच्यातलं कोणतं आहे चौथं गणित. आपण घेतले ते कालच्या भागामध्ये कोणते 3 गणित. तर आज घेणार आहे आपण चौथं. तर चौथं काय करणार आहे आपण चौथं गणित काय आहे 5m 3n = 19. याला काय म्हणू इक्वेशन फर्स्ट. m - 6n बरोबर -7. याला काय म्हणू इक्वेशन सेकंड. तर आता आपल्याला काय करावं लागेल इक्वेशन फर्स्ट आणि इक्वेशन सेकंड मध्ये काय करावं लागेल दोन्हीतून कोणतं तरी आपल्याला काय करावं लागेल सारखं करून घ्यावं लागेल. तिथे काय 6n इकडे काय 3n. तर आपल्याला काय करावं लागेल कोणतं तरी एक सारखं करावं लागेल. तर सारखं करण्यासाठी काय करू आपण m सारखं करायचं किंवा n सारखे करायचे. तर आपण काय करू m सारखं करू. m सारखं करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल m ची काय करावं लागेल 5 ने गुणावं लागेल. आता काय करावं लागेल समीकरण सेकंडला 5 ने गुणू. आता इक्वेशन सेकंडला 5 ने गुणायचं म्हणजे काय आलं 5m 6 पंचे 30n बरोबर 7 5 35 -35. हे काय आलं इक्वेशन थर्ड. आता काय करणार आपण इक्वेशन थर्ड आणि इक्वेशन फर्स्ट ची काय करणार इक्वेशन फर्स्ट मधून इक्वेशन थर्ड काय करणार इक्वेशन फर्स्ट आणि इक्वेशन थर्ड ची बेरीज करणार. समीकरण 1 आणि समीकरण 1 आणि 3 ची कारण फर्स्ट आणि समीकरण थर्ड ची काय करायची वजाबाकी करायची आपल्याला बेरीज मध्ये. काय करायची वजाबाकी करू. तर इथं काय केलं वजाबाकी चिन्ह दिलं तर आपण इथं काय होणार प्लसचं काय होणार अधिकचं काय होतं वजा. इथं काय वजाचं अधिक चिन्हाचं काय करतो आपण आदला बदल दिला तर वजाचा अधिक. इथं वजाचा अधिक झाल्यावरती 19 आणि 35 झाले 54. इथं अधिक झालं इथं 30 मधून ते गेलं 27n. किती झाले 27n. इथं प्लस मायनस काय आलं कट 27n आणि 54. तर आता काय करणार यांची किंमत काढण्यासाठी आपण काय करणार आता काय करायचं आपल्याला यांची किंमत काढायची. तर यांची किंमत काढण्यासाठी काय करणार आपण n जसेच तसं ठेवणार. ते काय आलं 54 इकडे 54 काय तसेच तसे n काय होतं इकडे इथे काय होतं 27. तर हा 27 इथे काय मल्टिप्लिकेशन म्हणजे गुणाकार. इथे दोन काय इकडे दोन काय होईल डिवायडेशन. 27 दुने 54 n = 2. याला काय म्हणतात n = 2. यांची किंमत आली यांची किंमत किती आली 2. यांची किंमत 2 ही काय आहे समीकरण 1 मध्ये पण ठेवू शकतो आपण समीकरण 2 मध्ये पण ठेवू शकतो. तर यांची किंमत 2 ही समीकरण 1 मध्ये ठेवू. n = 2 समीकरण 1 मध्ये ठेवू. 1 मध्ये ठेवू. 1 मध्ये ठेवू. 1 मध्ये ठेवण्यासाठी काय करायचं आहे बघा 5m - 3n = 19. हे काय आहे समीकरण पहिलं. तर समीकरण 1 मध्ये यांची किंमत किती आहे 2. n कुठे आहे इथं यांच्या जागेवर काय ठेवायचे 2 आहे जसं की 5m - 3n यांच्या जागेवर किती आहे 2. इथं काय करणार आपण गुणाकारात 2 = 19. हे काय आलं इक्वेशन मध्ये फर्स्ट. 3 दुने 6 हे किती झाले 5m - 3 दुने 6 बरोबर 19. हा 6 काय इकडे वजा आहे तिकडे जाऊन काय होईल अधिक 5m बरोबर 19. 6 ला इथे चिन्ह कोणतं आहे वजाचं इकडे जाऊन वजा आहे तिकडे जाऊन काय होणार अधिक. इकडे झालं काय अधिक 6 5m 19 आणि 6 किती 25. यांची बेरीज किती झाली 25. तर m चं काय m हा काय राहिला जसाच्या तसा 25 इकडे गेलं खाली डिवाइडला 5 इथं काय गुणाकारात इकडे जाऊन काय होईल डिवाइडला 5 चा 5 25. m ची किंमत किती आली 5. m ची किंमत काय आली 5. तर इथे काय लिहिणार आपण m किती ना m काय आहे 5 आणि n काय आहे 2. ही समीकरणाची उकल आहे. ही
समीकरणाची उकल आहे. चला तर घ्या, स्क्रीनशॉट घेऊन टाका मुलांना बाय. आता बघणार आपण क्वेश्चन नंबर 5. तर क्वेश्चन नंबर 5 काय आहे? क्वेश्चन नंबर 14 बघितला तसाच, जसं की आपण आता त्याला सविस्तर लिहून घेऊ. 5x + 2y = -3. याला इक्वेशन काय म्हणू? फर्स्ट. x + 5y = 4. याला इक्वेशन काय म्हणू? सेकंड. आता काय करायचे आपल्याला? x किंवा y चे काय करायचे? हे काय करायचे? समान करायचे. x किंवा y चे समान करायचे. तर मग आता आपण समान करताना काय करणार? जसं की आता इथे 5 5 आपण समान करू शकतो. तर मग समान करताना आता आपण काय करू? x चं समान करू. तर x ला काय करू? इक्वेशन सेकंड, समीकरण सेकंडला 5 ने गुणून. 5 ने गुणून. आता इक्वेशन सेकंडला 5 ने गुणायचं म्हणजे काय करायचं? हे पहा, आता x चं काय करायचं? 5x + 5 = 25y = 4 पंचे 20. हे काय झालं? इक्वेशन थर्ड. आता काय करू आपण? इक्वेशन थर्ड. आता काय करायचं आपल्याला? याच्यातून 5 5 काय करायचे? कट करायचे. आपल्याला कोणत्या तरी एका संख्येचं y ची किंमत काढण्यासाठी x ला कट करावं लागेल किंवा x ची किंमत काढण्यासाठी y ला कट करावं लागेल. तर काय इथं काय आहे? x ची चल कसे आहे? सारखे. तर आपल्याला काय करायचं? x ला कट करायचं. तर मग काय करणार आपण? समीकरण थर्ड मधून समीकरण 1 वजा करू. समीकरण 3 मधून समीकरण 1 वजा करू. 1 वजा करू. तर वजा करताना काय करणार आपण? आता काय लिहिणार? समीकरण 3 पहिले लिहिणार. 5x + 2 25y = 20. हे काय आलं? समीकरण थर्ड. आता काय लिहिणार आपण? समीकरण पहिलं वजा 5x + 2y = -3. इक्वेशन कोणतं आहे? फर्स्ट. तर काय करणार आपण? जिथं आता वजा चिन्ह इथं काय आहे? प्लसच्या जागेवर वजा होणार, अधिकच्या जागेवर ते प्लसच्या जागेवर वजा होणार, अधिकच्या जागेवर वजा होणार. इथं प्लस येतं, इथं काय येणार? इथं मायनस आहे पहिलं, तिथं काय येणार? प्लस. 20 आणि 3 23. हा 25 मधून 2 गेले. 25 मधून इथे काय करायचे? वजा करायचे. खालच्या चिन्हावर काय आलं? 25 मधून 2 गेले 23y. किती आलं? 23y. तिथे काय आलं? 5x वजा 5x आणि प्लस 5x काय आले? कट. 23y. तर y ची किंमत किती येणार? y = 23 जसेच्या तसे. आणि हा 23 इथे काय आहे? गुणाकारात इथे जाऊन काय होईल? डिवाइड. 23 × 23. y ची किंमत किती आली? 1. y ची किंमत 1. ही समीकरण काय किती मध्ये ठेवायची? समीकरण 1 मध्ये ठेवू किंवा 2 मध्ये ठेवू? तर आपण काय करू? समीकरण 2 मध्ये ठेवू. सोपं जाईल. ज्या याचं सोपं जाईल ते. y = 1 समीकरण 2 मध्ये ठेवू. सेकंड मध्ये ठेवणार आपण. तर काय आहे? x + 5y = 4. तर काय करणार आपण आता? याला काय आहे? किती आहे? इक्वेशन सेकंड. तो y ची किंमत किती आहे? तो y च्या जागेवर ते ठेवणार 1. x + 5. याला काय? हे काय इथं काही नाही म्हणजे काय? गुणाकार चिन्ह. 1 = 4. x + 5 × 5 = 4. 1 जसा तसा. इथं काय? 5 काय आहे? बेरजेट आहे. तर तिकडे जाऊन काय होणार? वजा = 4. 5 इथं काय? 5 इथं काय आहे? अधिक म्हणजे थोडक्यात कसं आहे? प्लस आहे. तर तिकडे जाऊन काय होणार? -5. x = -1. काय आलं? x = -1. इथं काय लिहिणार आपण? x and y. किती लिहिणार? x ची किंमत किती? -1 आणि 1. ही समीकरणाची उकल आहे. ही समीकरणाची उकल आहे. बोर्डच्या पेपरला असं पूर्ण लिहिल्याशिवाय काय मार्क पडत नाही. असं पूर्ण लिहावं लागतं.
तर घ्या बाकी मुलांना घ्या स्क्रीनशॉट मारून घ्या, मी बाजूला होतो साईडला होतो. चला क्वेश्चन नंबर किती बघणार आपण 6. अरे बापरे काय आलं क्वेश्चन मध्ये. तर काय करायचं आपल्याला आता, मी आहे त्याच्यामुळे घाबरू नका, आपण करू इमानदारीने सॉल्व. कसं करणार आता आपण, आता काय इथं काय जाणार, आता हे बाय 3 आले, इथं 3 आले, तर काय करू आपण याला, काय करू इथे 3 आले तर आपण काय करू 3 ने गुणून घेऊ. काय करू 3 ने गुणून घेऊ. जसं की 3 गुणाकारात 1/3 x प्लस 3y इज इक्वल टू 3 गुणिले 10/3. काय केलं मग, आता हा काय आला 3 ने 3 कट, हा 3 ने 3 कट, 3y तसेच तसे राहतील. मग इथे काय राहिला x प्लस 3y इज इक्वल टू 10. याला काय म्हणू समीकरण 1. याला काय म्हणू समीकरण 1. तर मग इकडे बी तेच करू आपण. इथे काय दिसतंय 4 4. तर मग काय करणार आपण, याला पण 4 ने गुणून घेऊ. जसं की काय आलं हे 2x, याला काय करू 4 गुणिले 2x प्लस काय झालं 4 गुणिले 1/4y इज इक्वल टू 11. 4 गुणिले 11/4. तर मग आता काय करणार आपण, तिरकात याच्यात काय झालं 4 4 कट झाले, 4 4 काय झाले कट झाले. इथे काय झालं 4 2 8, 8x प्लस y इज इक्वल टू 11. याला काय म्हणू इक्वेशन सेकंड. तर आता काय करायचं, आपलं झालं इक्वेशन फर्स्ट पण काढलं आपण, इक्वेशन सेकंड पण काढलं. पण आपल्याला काय करावं लागेल, यांची बेरीज किंवा वजाबाकी काढण्यासाठी किंवा आपल्याला ते x किंवा y ची किंमत काढण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, याचे सहगुणक सारखे करावं लागेल. एक तर x चे सहगुणक सारखे करावं लागेल किंवा y चे सहगुणक आपल्याला सारखे करावं लागेल. तर याचं काय x चे पण सहगुणक सारखे नाही आणि y चे पण सहगुणक सारखे नाही. तर आपण काय करणार, y चे सहगुणक सारखे करून घेऊ. तर y चे सहगुणक सारखे करण्यासाठी काय करावं लागेल, इक्वेशन सेकंडला काय करावं लागेल आपल्याला, इक्वेशन सेकंडला 3 ने गुणावं लागेल. तर मग काय करू, काय लिहू आपण समीकरण 3 ला, समीकरण 2 ला 3 ने गुणून, 3 ने काय करायचं गुणून. तर मग 3 ने गुणताना काय करायचं, 8 3 24x, 8 3 किती झाले 24x प्लस काय 3y इज इक्वल टू 11 3 33. हे काय झालं इक्वेशन थर्ड. तर आता काय करावं लागेल आपल्याला y कट करण्यासाठी, y चे सहगुणक सारखे झाले तर y कट करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, इक्वेशन 3 मधून इक्वेशन 2 एक काय करावं लागेल वजा करावं लागेल. तर मग इथं लिहू आपण इक्वेशन 3 मधून समीकरण काय लिहायचं, समीकरण 3 मधून समीकरण 1 वजा करू, समीकरण 1 वजा करू, वजा करू. तो वजा करण्यासाठी समीकरण 3 काय लिहावं लागेल आपल्याला, 3 लिहावं लागेल. इथं काय दुसऱ्याचा काय संबंधच राहिला नाही. तर मग काय करावं लागेल 24x प्लस 3y इज इक्वल टू 33. हे काय झालं इक्वेशन थर्ड. हा तर आपल्याला फर्स्ट लिहायचं, त्याच्या खाली वजा काय करतात फर्स्ट x, इथे काय झालं x प्लस 3y. आता इथे काय करणार आपण समीकरण काय, इथे काय समीकरण 3 मधून काय करायचं समीकरण 1 वजा करायचं. तर काय लिहिलं आपण समीकरण 3 24x प्लस 3y इज इक्वल टू 33. हे काय झालं तर तिसरं x प्लस 3y इज इक्वल टू 10. हे काय आलं समीकरण फर्स्ट. आता आपल्याला काय करायचं वजाबाकी करायची. तर यांचं काय झालं जिथं प्लस आहे तिथे काय येणार वजा. तर आता इथे काय प्लस x तर इथे काय येणार वजा, इथे 3y प्लस इथे काय येणार वजा, इथे 10 काय प्लस इथे काय येणार वजा. इथे काय आलं प्लस प्लस हे काय आलं 24 मधून 1 x केला तर काय करणार 23x. कळलं ना. इथे काय आलं प्लस मायनस कट,
इज इक्वल टू 33 मधून 10 गेले किती आले 23. ते एक जसाच्या तसा 23 इथले जसाचे तसे खालचे 23 इथं मल्टिप्लिकेशन मध्ये इथं डिवाइड झाले. एक ची किंमत किती आली 1. एक ची किंमत किती आली 1. x इज इक्वल टू 1 ही समीकरण ही किंमत समीकरण काय ठेवायची. ही समीकरण किती मध्ये ठेवायची तुम्ही 1 मध्ये ठेवा 2 मध्ये ठेवा किंवा 3 मध्ये ठेवा. काही 3 नाही 1 किंवा 2 मध्ये ठेवा. तर x इज इक्वल टू 1 ही समीकरण 1 मध्ये ठेवू. समीकरण नाही समीकरण इथे ठेवू आपण. समीकरण 2 मध्ये ठेवू. x इज इक्वल टू 1 समीकरण 2 मध्ये ठेवू. समीकरण 2 मध्ये ठेवले आपण. x इज इक्वल टू 1 काय आलं. समीकरण 2 काय आहे 8x प्लस y इज इक्वल टू 11. हे काय समीकरण सेकंड. x इज इक्वल टू 1 ही समीकरण 1 मध्ये ठेवायची. 8 गुणिले 1 च्या जागेवर किती ठेवायचा 1 प्लस y इज इक्वल टू 11. 8 1 8 प्लस y इज इक्वल टू 11. तर 8 हा इकडे काय प्लस आहे तिकडे जाऊन काय होईल मायनस. y इज इक्वल टू 11 मायनस 8. तर किती आलं y ची किंमत किती आली 11 मधून 8 गेल्यावरती किती उरतात 3. y ची किंमत आली 3. तर खाली लिहून घ्या तुम्ही x इज इक्वल टू काय लिहा तुम्ही तर x and y. x ची किंमत किती आली 1. इथे किती लिहिणार आपण 1 आणि 3 ही समीकरण ही उकल समीकरण ही समीकरणाची उकल आहे. समीकरणाची उकल आहे. समीकरणाची किती आहे उकल आहे. चला स्क्रीनशॉट मारू. चला तर आता काय बघणार आपण इक्वेशन किती 7वर. इथं आता थोडंसं आश्चर्य वाटत असेल वेगळं वाटत असेल का लय मोठे आकडे आले किंवा काही झालं तर आपल्याला काय करायचं आता याला काहीच नाही सोपं करून घेऊ आपण. काय आलं याला काय म्हणू इक्वेशन x 99x प्लस 101y इज इक्वल टू 499. याला काय म्हणू इक्वेशन फर्स्ट 101 थोडंसं इकडे घेऊ आपल्या जागा नाही करून त्याच्यामुळे 99x प्लस 101y इज इक्वल टू 499. याला काय म्हणणार इक्वेशन फर्स्ट. आणि 101 x प्लस 99 y इज इक्वल टू 501. याला काय म्हणणार इक्वेशन सेकंड. तिथे काय आलेलं आहे इकडे काय आलं फक्त उलट पालट झालेलं आहे. काय इथं 99 आले इकडे 99 y ला गेले. इथे x y ला आले 101 y ला आले इकडे 101 x ला गेले. तर हे सगळ्यात सोपं आहे. आपण काय करू याला टेप आहे थोडक्यात कसं की याचं काय करायचं इक्वेशन. आता पहिल्या स्टेपला काय करायचं इक्वेशन फर्स्ट आणि सेकंडची काय करायची फर्स्ट आणि सेकंडची बेरीज करायची. फर्स्ट आणि सेकंडची बेरीज करायची. स्टेप सेकंडला काय करायचं फर्स्ट आणि सेकंडला वजाबाकी करायची. आणि थर्ड मध्ये काय करायचं जसं आपण पहिले सोडवत होतो का की तू थर्ड अँड सेकंड थर्ड आणि फोर्थ काय करायचं जसं आपण सोडवत होतो तशी उत्तर येऊन जाते. तर काय करणार आपण इक्वेशन समीकरण जसं की समीकरण फर्स्ट आणि सेकंडची बेरीज करू. तर आता काय करणार बेरीज करणार आपण. किती आले 99x प्लस 101y इज इक्वल टू 499. हे किती झालं इक्वेशन फर्स्ट. 101x प्लस 499y इज इक्वल टू 501. हे काय आलं इक्वेशन सेकंड. तर आपल्याला काय करायचं फर्स्ट स्टेप मध्ये यांची काय करायची बेरीज करायची. तर बेरीज करणार आपण 499 आणि 501 काय आले 1000. 101 आणि 99 किती झाले 200y आणि 99 आणि 101 x काय आला 200x. तर आता काय करणार आपण यांचे काय करणार 200 पूर्ण आणि 200 ला भाग देणार. काय आलं इथे काय देऊ आपण 200 ने इथे काय आलं x प्लस y इज इक्वल टू 200 ने भागल्यावरती काय येतात 5. इथे काय लिहायचं 200 ने भागून 200 ने भागितलं. याला काय लिहायचं समीकरण 3. हे काय आहे समीकरण 3. हे काय आहे समीकरण 3. तर आता काय घेणार आपण समीकरण आपल्याला काय करायचं सेकंड स्टेप मध्ये इक्वेशन काय करायचं समीकरण 1 आणि समीकरण 2 ची काय करायची वजाबाकी. समीकरण 1 आणि
समीकरण 2 ची वजाबाकी करू. 2 ची वजाबाकी करू. तो वजाबाकी करायची इथं जागा नाही आपण वरती घेऊ. याला काय इक्वेशन थर्ड. तर काय करायचं इथं घ्यायचं. तर इथं काय लिहिणार आपण इक्वेशन काय करू आपण सेकंड मधून फर्स्ट काढू. काय करू इथं काय करू इक्वेशन सेकंड मधून फर्स्ट ची वजाबाकी करू. तर काय लिहिणार आपण इक्वेशन सेकंड काय आहे 101x + 99y = 500. आलं का. त्याला काय इक्वेशन काय आहे सेकंड वजा इथं काय 99x + 101y = 499. काय करायचं आता इक्वेशन काय करायचं सेकंड मधून काय करायचं फर्स्ट काय करायचं वजा करायचं. तर जिथं प्लस आहे तिथं काय येणार वजा. जिथं प्लस आहे तिथं वजा. 501 मधून 499 काय गेले किती येतात 2. किती आलं 2. 99 मधून 101 गेले किती आलं 2y - 2y किती आलं -2y. 101 मधून 99 गेल्यावरती किती उरतात 2x. तर आता काय करू इथं 2 ने भागून देऊ. तर काय आहे x - y = 2 समीकरण काय आलं iv 2 ने भागून. इथं काय देणार 2 ने भागून. स्टेप थर्ड काय करायची आपल्याला इक्वेशन थर्ड आणि इक्वेशन फोर्थ ची काय करावं लागेल आपल्याला तिथं इक्वेशन थर्ड आणि इक्वेशन फोर्थ ची काय करायची बेरीज. समीकरण 3 थर्ड and 4 किती 4 ची बेरीज करू. काय करायचं बेरीज करू. तर इक्वेशन थर्ड काय आहे आपलं इथं किती आलं x + y = 5 हे काय इक्वेशन थर्ड. आणि इक्वेशन फोर्थ काय आहे x - y = 2 इक्वेशन काय आहे फोर्थ. तर यांची काय करायची आपल्याला बेरीज करायची. तर बेरीज करताना काय येणार x काय येणार 2x. इथं काय आहे +y - y काय होणार कट = 5 आणि 2 6. काय येणार x ची किंमत किती येणार 7/2. ही काय आली x ची किंमत. आता बोर्डवरती जागा नाही एवढ्याचा स्क्रीनशॉट मारून घ्या. आपण काय करू पुढच्या ह्याच्यात बघू. इथं काय झालं ते आपल्याकडे मिस्टेक झाली कोणती. इथं काय झालं आपण काय केलं 2 ने काय करायचंय भागायचंय आपल्याला. इथं किती 2 ने भागितल्यावरती इथं काय झालं 2 ने हे पण भागले गेलं. इथं किती आलता 1 आलता. इथं काय आला 1 आला. तर मग आपल्याला इथं किती घ्यावं लागेल 1. 5 आणि 1 किती झाले 6. 5 आणि 1 किती झाले 6. इथे काय आलं 2x = 6. तर x इथंच राहिला 6 जसेच्या तसे. 2 इकडे काय आहे मल्टिप्लिकेशनला. इथं जाऊन काय आले डिवाइडला 2×3 6. x ची किंमत किती आली 3. तर आता काय करू याचा स्क्रीनशॉट मारून घ्या तुम्ही. आपण काय करू इकडच्या साईडला देऊ. 1 मिनिट हे पुसतो मी आता आपण लिहून घेऊ. तर काय करणार आपण आता x = 3 आहे याच्यावरच घेऊन टाकू आपण. x = 3 ही काय करू आपण समीकरण काय करू 3 मध्ये ठेवू. x = 3 समीकरण 3 मध्ये ठेवू. समीकरण काय केलं 3 मध्ये ठेवू. तर x 3 कोणतं आपलं x + y = 5 हे किती आहे समीकरण 3. तर x ची किंमत किती आपली 3. 3 प्लीज x च्या जागेवर किती ठेवायचे 3 + y = 5. आता हा 3 काय इकडे प्लस आहे तिकडे जाऊन काय होईल -y = 5 - 3 y ची किंमत किती आली 2. तर काय करणार आपण कसं लिहिणार x and y किती आहे x ची किंमत किती आली 3 आणि 2 ही समीकरणाची उकल आहे. चला तर धन्यवाद. आता आपण बघू चॅनलला सबस्क्राइब आणि लाईक करा शेअर करा. आपण आता बघू उद्याच्या लेक्चर मध्ये सराव संचय 1.2.